मराठी माणसाची महाराष्ट्र द्वेष्टांना दिसावी आणि मराठी मन मराठी मनगट हे धगधगताय पेटलेल्या या शक्तीविरोधात हे आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रद्रोही हस्तकांना दाखवल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही अध्यादेश जाळू। उद्या विधानसभा आहे, अधिवेशन आहे। अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा विरोधी पक्षाकडून चर्चेला आणला जाईल। अर्थात लोकशाही मार्गाने चर्चा आणि त्यांच्या सरकारने होऊ दिली तर हे लोकशाहीवादी नाही। या सरकारनं सर्व स्तरावर आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये लादलेली आहे। मग ती भाषिक आणीबाणी असेल, विरोधींना दडपण्याची आणीबाणी असेल, बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, हे सगळे विषय उद्याच्या घेतले जातील। रावसाहेब, तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदी भाषा सक्ती विरोधात मोर्चा भविष्यात त्या युतीची ठाकरे बंधूंच्या युतीची नाणी होऊ शकते असं तुम्ही केलं। त्यावर आपण कसं म्हणतात की संजय या आधीचं एकही बाकी खरं ठरलेलं नाही आणि मोर्चा पक्ष एकत्र आले तर युती होते असं नाही। आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचार माझी किती खरी झाली भाकितामुळे ते कसे मंत्री झाले 3 वर्षापूर्वी हे त्यांना पक्का माहिती आहे। त्याच्यामुळे हा प्रश्न नसून राजकीय आकलनाचा आहे। मेंढे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत। जशी हिंदूची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली आणि त्या सक्तीविरुद्ध ते स्वाभिमानानं उभे राहिले नाही। आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानानं उभे राहिलो। सक्ती पुढे शरणागत करणारे उदय सामंतांसारखे सगळे सहकारी आहेत। प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे। ह्या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही। तुम्ही तुमचं राजकारण, तुम्ही महाराष्ट्र द्वेषापोटी एकत्र आलेला आहात, मराठी द्वेष्टा एकत्र आले। आम्ही मराठी आणि महाराष्ट्रातून एकत्र येतोय। त्याच्यामुळे रावणांना रामराज्यात येणारच जे आहेच। उदय सामंतांनी त्यात त्यांचं हित आहे। आमराचा व्यवहार नाहीये, मराठी भाषेचा व्यवहार आहे। अजित पवार असं म्हणत आहेत की मोर्चा निघूच नये, प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे जी सक्ती आहे हिंदी भाषेची त्याबद्दल सरकारही विचार करत आहे। कोणी मोर्चा काढावा, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, येऊ नये हा त्यांचा